संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नावानं रोज टाळकुटेपणा करतोय आणि विष काय अमृत काय हे देखील जनतेनं ठरवलेलं आहे. मुळामध्ये तुमचा पक्ष हा सोनिया गांधींचा गुलाम झालाय, राहुल गांधींचा गुलाम झालाय. तुम्हाला हिंदुत्ववाद सोडून औरंगजेब फॅन क्लब होण्याची प्रेरणा राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडनं मिळाली. अमित भाई शाह हे हिंदुत्ववादासाठी काम करतात. तुमच्यासारखं औरंगजेब फॅन क्लब चालवणं, सोनिया गांधींचा उदो उदो करणं, दाढ्या कुरवळणं हे त्यांचं काम नाही. तुमची प्रेरणा ही राहुल गांधींकडनं मिळाली म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेबाचा उदो उदो करतात, हिंदुत्ववादापेक्षा औरंगजेब फॅन क्लब चालवतायत. त्यामुळं इतरांवर टीका करण्यापेक्षा संजय राऊत आणि उभाटा गटानं आत्मपरीक्षण करावं. जनाब संजय राऊत, ना तांत्रिकदृष्ट्या खासदार तुमच्याकडे आहेत, ना यांत्रिकदृष्ट्या खासदार तुमच्याकडे आहेत, ना येणाऱ्या काळात तुम्ही काही मांत्रिक शोधला तरीही खासदार तुमच्याकडे राहणार नाहीत. ज्या खासदारांना तुम्ही वेळ देत नव्हतात, ज्या खासदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद होते, ज्या खासदारांचे तुम्ही फोन उचलत नव्हतात आणि ज्या खासदारांना तुम्ही शिव्या घातल्यात, असे खासदार तुमच्यासोबत येणार नाहीत. आता त्यासाठी तंत्र शोधा, यंत्र शोधा, नाहीतर एखादा बाबा बुवा म्हणून मंत्र शोधा. त्यांनी काहीही फरक पडणार नाहीत. हे खासदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत. आता कितीही अणाभाका घेऊन, विनवण्या करून, पाया पडून यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला तरी ते वेळ निघून गेलेली आहे. हे लक्षात ठेवा. तुमचे तंत्र, यंत्र आणि मंत्र आता काहीही कामाचे राहिलेले नाहीत. जनाब संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचंय, शिवसेना कुणाची याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला आहे. कुठल्याही दबावापोटी तो घेतला नाही. सुप्रीम कोर्टात काय निकाल लागायचा तो लागेल, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायालयामध्ये मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, हिंदुत्ववादाची आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवणाऱ्यांची आहे. यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं एकदा नाही तर दोनदा शिक्कामोर्तब केले. विधानसभेला देखील तुम्हाला नाकारलंय, महापालिका देखील नाकारलंय आणि मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे हे ज्या पद्धतीनं अमितभाई शहा यांनी सांगितलंय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील त्यावर मतरूपी शिक्का मारून शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं विनाकारण रडगाणं करणं बरं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी व्हायला हा काय उभाटा गट नाही. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, एकमेकांची कॉलर पकडणं हे धंदे उभाटा गटामध्ये चालतात. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात राष्ट्रप्रथम या धोरणातून भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, कार्यकर्ते एकाच प्रेरणेखाली चालतात. तुमच्यासारखं आदित्य ठाकरेंचा वेगळा गट, संजय राऊतांचा वेगळा गट हे भारतीय जनता पार्टीत होत नाहीत. अमितभाई शहा असतील, पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी असतील, हे राष्ट्रप्रथम याच धोरणातनं काम करतात. तुमच्यासारखी गडबाजी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरेंच्या विरोधात बंड करतायत. तुम्ही उद्धवजी ठाकरेंच्या विरोधामध्ये निर्णय घेऊन आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टीमध्ये एकच गट आहे, तो म्हणजे देशभक्तीचा. तुमच्यासारखी गटबाजी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आणि हे दिवा स्वप्न बघणं संजय राऊतांनी बंद केलं पाहिजे. उद्धवजी ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे वराती मागून घोडे आणि बैल गेला आणि झोपा केला असाच प्रकार आहे. ज्या वेळेला हे खासदार तुम्हाला विनवणी करत होते, मातोश्रीचे दरवाजे उघडा म्हणून सांगत होते, भेट द्या म्हणून सांगत होते, तेव्हा तुम्ही ना शिवसैनिकांना भेटलात, कार्यकर्त्यांना भेटलात, ना आमदारांना भेटलात, ना खासदारांना भेटलात. आता मात्र तुम्ही दौरे करायला लागलात. उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, तुमच्या दौऱ्याने काहीही परिणाम होणार नाहीत. 2-2, 3-3 वर्ष घरात बसायचं आणि 3 वर्षात एकदा घराच्या बाहेर पडून आम्ही दौरे करतोय हे दाखवायचं, ही नौटंकी लोकांना कळते, ही नौटंकी मतदारांना कळते. संजय राऊत, तुमचा आणि उभाटा गटाचा हा दौरा म्हणजे पूर्णपणे नौटंकी आहे. या नौटंकीचा काहीही परिणाम होणार नाही. हा दौरा म्हणजे वराती मागूनचे घोडे आहेत.
हे कार्यकर्त्यांना, मतदारांना निश्चितपणे कळलेलं आहे. गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये ईडी सीबीआय पाठवणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, महाविकास आघाडीचं सरकार असताना गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये मोकाका अंतर्गत कारवाई करण्यासाठी तुम्ही सगळे षडयंत्र रोवले होते, रचले होते, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट तुमच्या षडयंत्रांची भांडाफोड माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी भर विधानसभेमध्ये केली आणि तुमचा पर्दाफाश केला. तुम्ही आमच्या अनेक लोकांच्या विरोधामध्ये खोट्या केसेस केल्या, परंतु त्याला एकही आमदार घाबरला नाही, एकही कार्यकर्ता घाबरला नाही. भारतीय जनता पार्टी किंवा गिरीश महाजन असतील हे घाबरणाऱ्यापैकी एके नाहीत. तुमच्यासारखे ते नाहीत, हे ध्यानात ठेवा. तुम्ही यंत्रणांचा कसा गैरवापर केला होता हे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना बघा, आरशात बघा, तुम्हाला लक्षात येईल की आपलं तोंड हे यंत्रणांची वापर करण्यासाठी, यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी बदनाम झालंय आणि काळं झालंय. एकदा आरशामध्ये उभं राहून बघावं. जनाब संजय राऊत, उभाटा गटामध्ये नेमकी रणनीती काय आहे? एका बाजूला तुम्ही तुमच्या खासदारांना कमरेखालचे शब्द वापरून शिव्या घालताय आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे हे खासदारांना परत या म्हणून विनवणी करतायत, विनंती करतात, मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत हे सांगतायत. नेमकी तुमची रणनीती काय? का उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना तुमच्या पक्षामध्ये आहे? कारण तुम्ही तुमच्या खासदारांना कमरेखालच्या शिव्या घातल्या, नको नको ते बोललात आणि आदित्य ठाकरे सांगतायत की मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. याचा अर्थ संजय राऊत यांचा इरादा होता की या खासदारांनी उभाटा गटामध्ये राहू नये, हा गट कमकुवत व्हावा आणि एक वेळ यावी की हा गट काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावा. त्यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत. तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे खासदारांना जोडण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ उभाटा गटाची रणनीती म्हणजे संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना बघायला मिळतो. त्यामुळे ही तुमची फोडा-झोडाची रणनीती महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. निधी आणि पैशाने आमदार खासदार फुटले असते तर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना तुम्ही दमडी आणि फुटकी कवडी देखील दिली नव्हती. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा ना एक आमदार तुमच्याकडे आला, ना साधा कार्यकर्ता तुमच्याकडे आला. आणि राहिला प्रश्न टक्केवारीचा, तर संजय राऊत तुम्हाला टक्केवारीची भाषा जास्त कळते. पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये तुम्ही किती टक्केवारी घेतली, मुंबई महापालिकेमध्ये तुमचं राज्य असताना कसे टक्केवारी घेत होत्या हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि फक्त पैशाने जर का खासदार विकत घेता आले असते तर कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने जवळपास 90,000 कोटी रुपये उभाटा गट आणि संजय राऊत तुम्ही कमवलेले आहेत. त्यातले काही पैसे, त्यातले काही कोटी रुपये आपल्या आमदारांना आणि खासदारांना द्या. मुळामध्ये हा संघर्ष पैशासाठीचा नाही, हा वैचारिक संघर्ष आहे. तुम्ही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात म्हणून हे खासदार तुम्हाला सोडचिठ्ठी देतायत. आधी त्याचा विचार करा. टक्केवारीची भाषा फक्त संजय राऊत तुम्हाला कळते. खासदारांना मतांची टक्केवारी लक्षात येते आणि मतांच्या टक्केवारीसाठी हे खासदार एनडीए सोबत आणि मूळ शिवसेनेमध्ये जात आहेत.